माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे। आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे। जगतवंद्य छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वनायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले, बहुजन समाज उद्धारक छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, रणरागिनी अहिल्याबाई होळकर, तुमच्या आमच्या राष्ट्रमाता माता जिजामाता, माता रमाई, माता भीमाई, मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका फातेमाबी यांच्या विचारांना अभिवादन करून आज बीड लोकसभा मतदारसंघातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि बीड लोकसभेची उमेदवारी मला दिली। त्याबद्दल बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझ्या वतीने मी आभार मानतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे। बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन प्रस्थापित उमेदवार माझ्या समोर आहेत। दोन्ही साखर कारखानदार आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे। पंकजाताई मुंडेंनी स्वतःच्या वाडवडिलांनी उभे केलेले कारखाने बंद पाडण्याचं काम केलं आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचे एका कारखान्याचे मालक होते साहेब, आता दोन कारखान्याचे मालक झाले। 2,500 टनाच्या कॅपॅसिटीचा कारखाना आता 8,000 टनाचा झाला। तो काही सहकारी साखर कारखाना नाही, ती स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, स्वतःचा खाजगी कारखाना आहे। साहेब, आमच्या बीड जिल्ह्याचा ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही घातला तर आमच्या ऊसाला रिकव्हरी 13.5-14% मिळते, पण या इथल्या कारखान्यामध्ये जर आम्ही ऊस घातला तर आमच्या ऊसाला त्या ठिकाणी 10-10.5च्या पुढे रिकव्हरी मिळत नाही। हा जो फरक आहे, या फरकामध्ये साखर काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःच्या घरात भरणारा हा दुसरा उमेदवार आहे। अशा प्रस्तावित उमेदवारांच्या विरोधामध्ये साहेब तुम्ही मला लढण्याची संधी दिली आहे। मी तमाम मायबापांना विनंती, मायबाप मतदार बंधूंना विनंती करणार आहे की आता प्रस्थापित घराण्याच्या पाठीमागे जायची गरज नाही। मी साहेब कुठल्या जातीबद्दल मतदान मागणार नाही। बीडच्या निवडणुका ही मी तुमच्या आशीर्वादाने बीडच्या विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवणार आहे। साहेब, आमच्या बीडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। बीडला रेल्वे आली पाहिजे हे आमच्या बीडकरांचं स्वप्न होतं, ते अजूनही आहे। पण गेल्या 2009 पासून या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या खासदारकीची चावी मुंडे घराण्याकडे आहे। 2009 ते 14 मुंडे साहेब, 2014 ते आतापर्यंत प्रीतमताई पुणे साहेब, 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 261 किलोमीटरचं रेल्वे मार्गाचं काम फक्त 61 किलोमीटर त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि या 10 वर्षामध्ये आमच्या भगिनी प्रीतमताईंनी कधी लोकसभेमध्ये त्याच्या विरोधामध्ये आवाज कधी उठवलेला नाही, रेल्वेचा प्रश्न कधी त्या ठिकाणी मांडलेला नाही। साहेब, जोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यामध्ये
रेल्वेसाठी दळणवळणाची साधनं निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योगधंदे येणार नाहीत आणि जोपर्यंत मोठा प्रोजेक्ट किंवा मोठा उद्योग या जिल्ह्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आमच्या बहुजन समाजातील युवकांच्या सुशिक्षित गरजांच्या हाताला काम देणारा कुठलाही मोठा उद्योग आमच्या या जिल्ह्यामध्ये येणार नाही। आम्हाला ऊस तोडायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याला साहेब जावं लागतंय। येणाऱ्या मायबापांनो, तुम्ही जर मला मतदार बंधूंनो मला जर लोकसभेमध्ये तुम्ही संधी दिली तर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बीड नगर परळी रेल्वे मार्गाचं निश्चितपणे काम या पूर्णत्वाकडे नेण्याशिवाय अशोक देणार साहेब। तुमचा एकटा रेल्वे मार्ग नाही, पण या बीड जिल्ह्यातून 3 प्रस्तावित रेल्वे मार्ग जातात। औरंगाबाद सोलापूर रेल्वे मार्ग आहे, बीड गेवराई पैठण मार्ग आहे, औरंगाबाद हा रेल्वे मार्ग आहे। पण या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या साठी सुद्धा सर्वेक्षणासाठी पैसे उपलब्ध नाही किंवा त्या ठिकाणी त्याला मंजुरी नाही, यासाठी मी सुद्धा सातत्याने प्रयत्न करणार आहे। त्या बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने साहेब आमच्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे। आमच्या ऊसतोड कामगार 6-6 महिने या बीड जिल्ह्याच्या बाहेर असतात, पण त्या ठिकाणी मात्र ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र कोणी बोलत नाहीत। निवडणूक आल्या की यांना मात्र भावना आठवते, यांना मात्र त्या ठिकाणी भावनेच्या नावाखाली त्या ठिकाणी मतं मागण्याचा अधिकार आहे। साहेब आमच्या आता जिल्ह्यामध्ये आता जातीपातीवर मतं उमेदवार मागायला लागलेले आहेत। बजरंग सोडवणे म्हणतात मी मराठा समाजाचा, मला मतदान करा। बजरंग भाऊ, तुम्ही जातीला मराठा आहेत, पण तुम्ही कर्माने कधी मराठा आम्हाला दिसला नाही, त्यामुळे मराठा समाजाचं मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही। ज्यावेळेस मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली, अंतरवाली सराटीमध्ये या पोलीस प्रशासनानं आमच्या मराठा बंधू भगिनीवर हल्ला केला, लाठीचार्ज केला, गोळीबार केला। जर अश्रू पुसायला कोण आला असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आमचे अश्रू पुसायला आले। त्यामुळे बजरंग बाप्पा 5.5 लाख मतं देणार हा जिल्ह्याचे नेते तुम्ही स्वतःला समजतात, पण अंतरवाली सराटीमध्ये तुम्ही जाण्याचं त्या ठिकाणी नैतिकता दाखवलेली नाही, त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या मतभागाचा अधिकार त्या ठिकाणी नाही। या ठिकाणी पंकजाताई ओबीसी समाजाच्या बैठका घ्यायला लागल्यात। ओबीसीने मला मतं द्या। पंकजाताई, तुम्हाला ओबीसीने का मतं द्यायचे? ज्यावेळेस ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मुंबईच्या मंत्रालयावर सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ठळक मोर्चा काढला, मंत्रालयामध्ये घुसले, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी अटक करून घेणारा हा अशोकनीय कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांच्या आंदोलनानंतर या शासनानं ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी बाटी आयोगाची स्थापना केली। बाळासाहेबांच्या आंदोलनानंतर हा महाराष्ट्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला। त्यामुळे पंकजा, तुम्हाला जातीच्या नावावर मतं मागायचा आता अधिकार राहिलेला नाहीये। सर्व जाती धर्मासाठी समावेशक असं आमचं नेतृत्व आम्हाला सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं मिळालेलं आहे। म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ठिकाणी मला बीडच्या खासदार म्हणून तुम्ही दिल्लीला जाण्याची संधी द्या, म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करणार। साहेब, आपण मला संधी दिलेली आहे। अनेक गावात तांड्यात फिरत असताना मला पत्रकार विचारतात मुख्य आव्हान काय, तुमच्याकडे तगडं आव्हान कुणाचं आहे? मी त्यांना एकच सांगितलं, माझ्यासमोर तगडं आव्हान आहे ते भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे। जे संविधान बदलण्याची भाषा करतायत, संविधान जाळण्याची कृत्य करतायत, त्या विरोधात त्या जाती धर्माच्या दावा घेऊन त्या ठिकाणी राजकारण करतायत, त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माझं आव्हान आहे। माझं मी जातीपातीवर मतं मागणारा कार्यकर्ता नाहीये, पण संविधान मानणारा मी कार्यकर्ता आहे। फुले शाहू आंबेडकर मानणारा कार्यकर्ता। साहेब, आता लोक असं वाटायला लागले अशोक हिंगेला निवडून दिल्यानंतर अशोक हिंगे कुठं तर जाईल, पण या लोकांना सांगू इच्छितो माझी राजकीय सुरुवात मराठा महासंघापासून झाली। काँग्रेसमध्ये 15 वर्ष काम केलं, पण त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रस्थापित घराण्याशिवाय मला कधी संधी मिळाली नाही। ही संधी बाळासाहेब आंबेडकरांनी 2019ला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवार दिली आणि सर्वसामान्य मराठा समाजाचं नेतृत्व करायची मला संधी दिली। काँग्रेसने तर वंचित बहुजन आघाडी गेल्या 6 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं काम करतो। त्यामुळे निवडून आल्यानंतर कुठलाही पक्ष बदलणारा कार्यकर्ता नाही, मी फुले शाहू आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे। मी कधी भारतीय जनता पार्टी आधी शिवसेनेच्या दारामध्ये जाणार नाही। साहेब, आमच्याकडचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार 20 मार्च पर्यंत
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या बॅगा उचलत पाठीमागे फिरत होता. आता आमच्या इथे सांगितलं आमच्या काटे भाऊनी 20 तारखेची त्याची मुलाखत आहे की बजरंग बाप्पा तुमची निष्ठा सांगा. त्यांनी सांगितलं की हनुमानरायाच्या छातीमध्ये एका बाजूला राम आहे, एका बाजूला लक्ष्मण आहे. मी सुद्धा बजरंग बली आहे म्हणले. माझ्या छातीमध्ये अजित पवार आहेत आणि धनंजय मुंडे आहे. मग 4 दिवसामध्ये असा काय परिणाम झाला त्या उमेदवाराला मला विचारायचंय का तुमचं हृदय ट्रान्सप्लांट केलं का हृदयामधून आणलं की 25 तारखेला तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये शरद पवार दिसायला लागले. म्हणजे ही दलबंधू टोली आहे. साहेब हा माणूस हा धनी उमेदवार आहे. तुमची आमच्या बहुजनाची मतं त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी फक्त हा उमेदवार डबी म्हणून तुमच्या समोर आले. साहेबांना सांगू इच्छितो बीड जिल्ह्याचं राजकारण. त्या बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक दहशत आम्हाला सरपंचाला धमक्या यायला लागल्यात, सर्वसामान्य कार्यकर्त्याला धमक्या यायला लागल्यात की या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला मतदान दिलं नाही तुमच्याकडे पाहून घेऊ. पण या मतदारांना सांगू इच्छितो सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा हात आपल्या पाठीशी आहे. तो पण आपण घाबरण्याची गरज नाही. 13 मेला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपली अगोदर गावं पॅक करा, नंतर बाकीचे गावं पॅक करा आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या बीड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. आता सांगितलं गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीनं 5 नंबरला माझं या ठिकाणी चिन्ह आहे. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझा राहिलेला वेळ आदरणीय साहेबांना देतो. थांबतो. जय शिवराय, जय भीम.